प्रणाम आत्मबंधन. कफ मिटवायचा असेल तर रेकीमधील एक छानशी टेक्निक आहे. पहा, आपली उजव्या हाताची मूठ डाव्या काखेखाली दाबा, डाव्या हाताची मूठ उजव्या काखेखाली दाबा, जेवढं शक्य होईल तेवढे प्रेस करा आणि असं 2 ते 3 मिनटं थांबून राहा. ही क्रिया करताना शांतता असावी, टी व्ही चालू नसावा किंवा आपण एकांतात असेल तर अतिउत्तम. रात्री झोपण्यापूर्वी सकाळी उठल्या उठल्या करावी आणि दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा करावी. त्यानंतर आपला डाव्या बोटाने डावी नाकपुडी बंद करून उजवीने एक दीर्घ श्वास घेऊन सोडताना रमचा उच्चार करावा. रम रम रम. रमच्या या अक्षरामुळे आपली उजवी नाकपुडी म्हणजे अग्नी तत्व जागृत होते. डावीकडनं सावकाश श्वास सोडायचा. ही क्रिया दिवसभरात कमीत कमी 5 वेळा तरी करावी. रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्या उठल्या आणि दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा. अगदी 1 ते 2च मिनटं लागतात. त्यामुळे रम ह्या बीजामंत्रामुळे काय होतं की आपल्यातील अग्निदेवाचे प्राकट्यकरण होते, म्हणजेच अग्नितत्व जागृत होते. त्यामुळे आपल्यातील कफ प्रकृती, सर्दी, खोकला याच्यावर नियंत्रण पडते. आणि दोन्ही काखेमध्ये आपण प्रेस केल्यामुळे आपल्या ज्या नाकपुड्या चोकअप झालेल्या आहेत सर्दीमुळे त्या होत नाही. म्हणजे श्वास घ्यायला जो त्रास होत आहे तो कमी कमी होत जातो. त्याबरोबर तुम्ही औषधं घ्या, पण ही कृती करा. यातून रेकीची ऊर्जा प्रवाहित होते आणि आपल्यातील अग्नितत्व जागृत होते. कमीत कमी 1.5 मिनटं तरी ही क्रिया करावी. त्यानंतर 1 लिटर पाणी घेऊन ते उकळून ते 250 मिली करावे. थोडेसे कोमट करून प्यावे. त्यामुळे आपल्या छातीत असलेला जो कफ आहे तो विरघळण्यास मदत होते. कसलाही खोकला असो, दमा, TB किंवा कुठल्याही आजारातील खोकला असो, हे नक्की करा. रेकी मा आपल्यासाठी तत्पर आहे. फक्त आपण तिच्यावरती विश्वास ठेवून ही क्रिया करा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.